माझ्या दिलात येशील का, होशील का माझ्या दिलात ये पोरा माझा यो सिंगल स्टेटस तू का, माझ्या दिलात येशील का, होशील का माझ्या दिलात ये. आता जर तुम्ही प्रीमियम पाहिला तो क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्युटर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील. ओपन केल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. जो आपण बीट नाव व्हिडिओ दिला आहे तो इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करायचा आहे. इथून बीट नाव व्हिडिओमध्ये ॲड केल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर बीट तुम्हाला अशा प्रकारे 1 2 3 अशा बदलत जातील थोडं थोडं. इथे तुम्ही स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की शेवटला आपल्या 12 बीट दिलेल्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या आता इथे काय करायचं आहे, सिम्पली जिथून 1 2 बीट बदलत आहे तेच सिम्पली इथे थोडं आपण आल्यानंतर पुढे इथे तुम्ही बघू शकाल की 1 आणि 2 इथे बीट बदलत आहे. तर जिथून आपण पण आपली दुसरी बीट चेंज होते तेच आहे सिम्पली. आणि त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्पीडचं ऑप्शन पहिला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून आता आपल्या इथे दुसरी बीट झाली. तर आता आपल्या दुसरी आणि तिसरी बीट बघायची. तर इथे तुम्ही बघू शकाल की थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली तिसरी बीट म्हणजे बदलत आहे. तर आपल्याला काय करायचं, त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून पहिलाच ऑप्शन तुम्हाला स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथून पुढच्या जे पण बीट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे कट करायचे आहेत. कट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, जो पण हा भाग राहिला म्हणजे वेगवेगळे भाग होऊन जातील व्हिडिओचे. तर आपले सिम्पली ते जो भाग वेगळा झाला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे स्क्रोल करून इथून तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्हाला जे आपण फोटोचा तुम्ही हा जो टॅग्स आहे तो क्रिएट करणार आहात तो इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे. इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर 2 बोटाने अशा वेळेस सेट करायचा आहे. अशा प्रकारे इथून जे पण स्प्लिट केलेले भाग आहेत त्यांना सर्वांना इथून फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. फोटो इथून ॲड केल्यानंतर आपल्या पहिले न्यूट यायचे. आल्यानंतर इथून तुम्ही ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपण बीट ऑडिओ दिला आहे तो ते सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचं. अशा प्रकारे इथून जे आपलं सॉन्ग आहे तिथे ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथून सॉन्ग आणि फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथून तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे जे फोटो आहेत ते दिसू लागतील. तर आता तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे पहिल्यांचे जे फोटो आहेत ते कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर जसं मी एका फोटोला इफेक्ट सांगितलं की तुम्ही पण तुमच्या फोटोला आहे तो एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा, जेणेकरून हा जो टॅग्स आहे तो तुम्हाला सोपा पडेल क्रिएट करायला. आणि जे पण इफेक्ट असतील ते म्हणजे एक इफेक्ट सांगितलं की तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला कोणता इफेक्ट कुठे लावायचा ते सुद्धा समजून जाईल. तर आपल्या आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे ते तेच आहे आणि म्हणजे पहिला आणि दुसरा आहे त्यामध्ये एक आपलं ट्रान्झॅक्शन तयार होतं ते तेच आहे. सिम्पली आल्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्टचं एक ऑप्शन मिळून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकाल की लाईट इफेक्टचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे ती संपूर्ण कमी करायची. कमी केल्यानंतर इथून तुम्ही खाली बघू शकाल की अप्लाय टू एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. सिम्पली अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, पहिला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे ते मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता कांबोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे आणि इथून एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर्ट लेफ्टचा. तर इथून सिम्पली सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून क्लिक केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, त्याचा जो पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. पुन्हा आपल्या इथे कांबोमध्ये जाऊन इथून तुम्हाला प्लॅन्डोमा 1चा इफेक्ट मिळून जाईल. इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन कांबोमध्ये जायचं आहे. इथे आपल्या प्लॅन्डोमा 2 द्यायचा आहे. इथून प्लॅन्डोमा 2 दिल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा त्याच्याच पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन कांबोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला प्लॅन्डोमा 1चा इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथून त्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं. पुन्हा आपल्या कांबोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला आता प्लॅन्डोमा 2चा इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या इथे इनमध्ये थांबून इथून तुम्हाला झूम 1चा इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे ती संपूर्ण निवडून आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. कांबोमध्ये जाऊन इथून तुम्ही बघू शकाल की थोडं शेवटला आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना 3D कार्ड 1चा जो हा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. कांबोमध्ये जाऊन इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो शेवटला मिळून जाईल. तर सिम्पली काय करायचं आहे, 3D कार्ड 4चा जो हा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आता आपल्या इथे इनमध्येच थांबायचे आणि इथून तुम्हाला सेक 3चा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ आहे आपली 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. पुन्हा आपल्या इथे इनमध्येच थांबायचे आणि इथून तुम्हाला फ्लॅश इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या इथे कांबोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून झाले, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. कांबोमध्ये जाऊन इथून तुम्हाला वर्बल नावाचा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथून जे फोटो आहेत त्यांना इफेक्ट देऊन घ्यायचे. इथून फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकाल की एक इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून जे पण आपण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर आता सिम्पली आपल्या पहिल्यांदा जुट आल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की आता आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यायचे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये. तर इथून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की ब्लर रेड लेवलचा जो हा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती आपल्या कुठपर्यंत न्यायची, जो आपला 6 सेकंदाचा फोटो आहे तिथं जो आपण 6 सेकंदाचा फोटो कट केला आहे तिथपर्यंत न्यायची. अशा प्रकारे इथून आणल्यानंतर आपल्या आता काय करायचं, इथे ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे स्पीड आहे ते आपल्या फक्त 10 ठेवायचे इथे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्यांदा ट्रेस थांबायचे. थांबल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकाल की व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेवटून 2 नंबरला स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही मिरर 3 लेअरचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचे, ॲडजस्टमध्ये जायचे. व्हर्टिकल आहे ते तुमच्या फोटोनुसार येते ॲड करायचे आणि फिल्टर आहे ते 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढी आपण पहिली लेअर ॲड केली तेवढीच ही पण लेअर आहे ते न्यायची. नेल्यानंतर आपल्या आता काय करायचे, सिम्पली इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ते ऑल व्हिडिओचं ऑप्शनवरती सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे इथून हा जो इफेक्ट आहे दिल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटं जायचे. आता आपल्याला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकाल क्लब हार्ट्स हा जो इफेक्ट आहे तो आपल्या इथे मिळून गेलेला आहे. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपल्या 6 सेकंदाची तिथला जो पहिला आपण फोटो स्प्लिट केलेला तिथपर्यंत आणायचे. अशा प्रकारे इथून ह्या जे इफेक्टची लेंथ आणल्यानंतर सिम्पली आपल्या ह्याच्या इथे 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे आल्यानंतर जिथून स्प्लिट केला आहे तिथे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डार्कचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्ही बघू शकाल की डेव्हिल अँगलचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याच्या लेअरची लेंथ म्हणजे ही जी लेअर आहे आपली ह्या लेअरची जी साईज आहे ती वाढवू कमी जास्त करू शकता दोन्ही बाजूने. अशा प्रकारे जेवढी पण तुम्हाला सेट करायचे तेवढे अशा प्रकारे त्या लेअरवरती क्लिक करून जिथे पण तुम्हाला पाहिजे तिथे सेट करू शकता. तर आपली ही जी लेअर आहे ती 10 सेकंदाची तिथपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर आपले सिम्पली यायचे 11 सेकंदाचे तिथे त्याच्यात थोडं पुढे यायचं. आल्यानंतर पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे तुम्ही बघू शकाल की नाईट क्लबचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे स्प्लिट फिगरचा. जो हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 11 सेकंद आणि 12 सेकंदाचे तिथला जो आपला हा फोटो आहे तेवढ्या ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली जो हा फोटो आहे त्याच्या पुढचा म्हणजे 12 सेकंदाच्या तिथला आपण स्प्लिट केला तिथं फोटो तेवढी ठेवायची. आणि हे जी लेअर आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की आता जो आपण लेअर ॲड केली त्याच्या अशा प्रकारे तुम्ही थोडी 11 सेकंदाची तिथला फोटो आहे त्याच्या थोडी म्हणजे पुढे ठेवा अशा प्रकारे जसे इथे मी ठेवले आहेत तशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या 12 सेकंदाचे ते यायचे. आल्यानंतर इथून आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती आता क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला हार्ट्स फ्रेमचा एक इफेक्ट मिळून झाले इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 13 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच आपण इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला ओव्हरलेचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथून आपल्या ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचे आणि जे हे PNG आहे
ते तुम्हाला इथे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचे, 6 सेकंदाची तिथला फोटो आहे, तिथे आपण हा जो फोटो स्प्लिट केला आहे तिथे पण हे जे PNG आहे ते सिम्पली त्यावरती क्लिक करूयात आणि स्प्लिट करून द्यायचे. स्प्लिट केल्यानंतर जो आपला पहिला भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे हे जे PNG आहे ते सेट करायचे. जसं तुमचं वर असेल तर सिम्पली अशा प्रकारे खाली आणायचं आहे. सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करून तुम्ही ॲडजस्ट करायचे अशा प्रकारे, जसे इथे आपण करतोय तशा प्रकारे. इथून ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली आता इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो टॅक्स आहे तो आपल्या सेव्ह करण्यासाठी वरती एक आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही बघू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.